कडे जी आम्ही चर्चा करणार आहोत त्यात तुम्ही सहभागी व्हा, त्या चर्चेत सहभागी व्हा, ही आमची स्पष्ट भूमिका. आमचं कर्तव्य आहे. जेव्हा आम्ही सर्वपक्षीय शिष्टमंडळ म्हणतो तेव्हा भारतीय जनता पक्षापासून अन्य सर्व पक्ष आणि घटक या राज्यातले त्यांनी या शिष्टमंडळात सहभागी होऊन निवडणूक आयोग जे आहे, मुख्य निवडणूक अधिकारी व राज्य निवडणूक आयोग यांच्यापुढे आम्ही जे निवेदन देणार आहोत त्या निवेदनात आणि त्या चर्चेत त्यांनी सहभागी व्हावं. मुख्यमंत्री येतील असं वाटतंय. अजितदादा म्हणतायत मी जाईन असं वाटतं का? उलटं म्हणतायत. नाही, अजितदादा पवार जातील असं वाटतं का? याचं कारण असं की त्याने घोटाळेच केलेले आहेत ना बारामती निवडणुका जिंकण्यासाठी. तो मुद्दा समोर येऊ शकतो. रात्री पोलिसांच्या गाडीतून कसे पैसे वाटले गेले किंवा बँका कशा उघड्या ठेवल्या त्यांच्या लोकांनी रात्री अपरात्री, किंवा मतदार याद्यामधून संशयास्पदरित्या मतदारांना काढणं आणि वगळणं, 60 लाख मतदार जे लोकसभा विधानसभेत वाढले या सगळ्याच मतदारसंघात, हा एक महत्त्वाचा मुद्दा राहणारच आहे. त्याच्यावरसुद्धा चर्चा व्हायला पाहिजे आणि त्या चर्चेमध्ये अजित पवार, देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या सहभागी व्हायला पाहिजे. आतासुद्धा काही मतदार याद्यासंदर्भात महानगरपालिकेचे आक्षेप आहेत, वॉर्ड रचनेसंदर्भात आक्षेप आहेत, सगळ्यांचे आहेत. त्याच्यात जर सहभागी झाले तर लोकशाही, संविधान हे अधिक बळकट होईल. पण अजित पवार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फक्त नाव घेतात. त्यांच्या संविधानाच्या रक्षणासाठी जे आम्ही प्रयत्न करत आहोत त्यात ते सहभागी होत नाही. आगामी निवडणुकीत घोटाळा होईल म्हणून तुम्ही भेटताय? कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे? बघा, घोटाळा होईल की नाही हा पुढला प्रश्न. पण राहुल गांधींनी मतांचा अधिकार, बरं का, वोट अधिकार यात्रा आणि वोट चोरी हा विषय देशभरातल्या घराघरात आणि प्रत्येक माणसापर्यंत नेला हे सत्य. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष किंवा त्यांचे सहकारी सत्तेतले पक्ष हे वेगळ्या मार्गाने काय घोटाळे करू शकतील का, या संदर्भात आमचाही अभ्यास सुरू आहे. कारण हे घोटाळ्याशिवाय जिंकू शकत नाहीत, हे सरळ मार्गाने जिंकू शकत नाहीत. हे लोकशाही मार्गाने पारदर्शक निवडणुका घेतल्या निष्पक्ष पद्धतीनं तरी जिंकणार नाहीत. आणि निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शी व्हाव्यात ही लोकशाहीतली एक महत्त्वाचं भूमिका असते सगळ्यांची, आणि आम्ही त्यासाठीच भेटतो आहोत. निवडणुका निष्पक्ष व्हाव्यात ही आमची भूमिका असेल तर त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते, मग देवेंद्रजी असतील किंवा त्यांनी एखाद्याला डेप्यूट करावं. जैन समुदायाने स्वतःचा पक्ष स्थापन केलेला आहे, कबुतरी देखील ठेवलंय आणि यावेळी जैन मुनींनी विधान केलेलं आहे की आम्ही फक्त बाळासाहेब ठाकरेंना मानतो आणि आनंद दिघेंना मानतो. बरं, मग हे कोण ठरवणार? यांच्या ठरवण्यावरती काय असतं? कबूतरखान्यांचं संदर्भात भारतीय संविधानामध्ये असं काय म्हटलंय का कबूतरखाने व्हायलाच पाहिजेत किंवा कबूतरखाने हटवू नयेत? लोकांच्या आरोग्याला त्रास देणाऱ्या गोष्टी ज्या आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.